नमस्कार. कसे आहात? मी प्रांजली, एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच. आज आपण बघणार आहोत तो विषय थोडा नेहमीपेक्षा वेगळा आहे किंवा आपल्या सगळ्यांचा परिचित आहे असंही म्हणायला हरकत नाही. तो विषय असा आहे की आज आपण खरं लाईफ जगतोय का? आपण रिअल लाईफ जगतोय का? आपली मुलं हे रिअल खेळतायत का? रिअल एन्जॉय त्यांना मिळतो का? की जे काही आहे ते सगळं आभासी आहे, व्हर्च्युअल आहे, हे आपण एकदा चेक करणं फार गरजेचं आहे. मला सांगा, तुमची मुलं किंवा तुम्ही, आपण पहिले मुलांच्या बाबतीत डिस्कस करूया की तुमची मुलं जी आहे ती खेळतात का? हो, ती खेळतात का? आणि खेळतात तर काय खेळतात? कारण ती मुलं मैदानावर जाऊन खेळतात की घरी बसून व्हिडिओ गेम खेळतात किंवा व्हिडिओवर खेळतात, मोबाईलवर खेळतात, हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर तुमची मुलं मैदानात जाऊन खेळतात की घर बसल्या इंडोर गेम्स खेळतात? त्या इंडोर गेममध्ये तुमचा मोबाईल मी ॲड करते, ते मला कमेंट करून नक्की सांगा. कारण त्यावरच आपण पुढचे व्हिडिओ बनवून त्यासाठी आपण काय करायला हवं हे डिसाईड करणार आहोत. तर एक किस्सा सांगते. किस्सा असा आहे की एकदा जसं झालं की एका व्यक्तीने विचारलं, जस्ट ते जॉगिंग करायला जात होते आणि त्यांनी विचारलं की त्यांना एक मुलगा दिसला, होता 10-11 वर्षाचा. तर त्यांनी विचारलं की अरे, तू 100 मीटर धावू शकतो का? जो गृहस्थ होते, जे वॉक करत होते, जॉगिंग करत होते, ते होते 56 इयर्स ओल्ड. सो त्यांनी विचारलं की तू 100 मीटर धावू शकतोस का? बघ मी किती फिट आहे अजूनही. सो तो बोलला की 100 मीटर म्हणजे किती अंतर असावं? तर ते बोलले की तू काही खेळत नाही का? तुला माहिती नाही का 100 मीटर म्हणजे किती डिस्टन्स साधारण होऊ शकतं, कुठून कुठपर्यंत होऊ शकतं? तर तो बोलला की नाही. त्यांनी प्रश्न केला की तू खेळतो का? तो बोलला हो. कुठले गेम तू खेळतोस? तो बोलला मी बास्केटबॉल खेळतो, मी क्रिकेट खेळतो, मी रनिंग पण करतो. सो ते बोलले मग तुला माहिती आहे तू एवढे सगळे गेम खेळतो आणि तुला माहिती नाही की 100 मीटर डिस्टन्स म्हणजे किती असतं? तर तो बोलला नाही. ते बोलले कसं काय, कुठे खेळतो, कुठल्या म्हणजे मैदानात खेळतो, कुठे खेळतोस? तो बोलला हे सगळे गेम मी मोबाईलवर खेळतो, व्हिडिओ गेम्स खेळतो. त्यांनी कपाळाला अक्षरशः हात लावला. तो बोलला काय म्हणजे मुलं खेळतायत, त्यांनी मैदानावर खेळायला हवं, व्हर्च्युअली खेळून तुम्हाला काय मिळणार आहे? सॅटिस्फॅक्शन. आणि ते सॅटिस्फॅक्शन इतकं भयानक असतं की तेवढ्यापुरतं होतं, पण तुम्हाला ते हळूहळू 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 फ्रस्ट्रेशनच्या खाईत लोटतं. जर तुमच्या मुलाला तुम्हाला फ्रस्ट्रेशनच्या खाईत जाऊ द्यायचं नसेल तर त्याच्या हातून आधी स्मार्टफोन, व्हिडिओ गेम्स काढून घ्या. मी त्याही पुढे जाऊन तुम्हाला विनंती करते, कळकळीची विनंती करते की मोबाईल गेम मुलांना घेऊनच का द्यायचे? काय गरज आहे? मुलं हट्ट करतात म्हणून त्यांचे वेगळे हट्ट पूर्ण करा ना. हट्ट पूर्ण करणं हे गरजेचं नाही आहे. त्यांचे कुठले हट्ट पूर्ण करायचे, कुठले नाही करायचे, हे सर्वस्वी पॅरेंट्सवर डिपेंड आहे, म्हणजे आपल्या आईवडिलांवर डिपेंड आहे. आणि आपणच त्यांनी हट्ट केला म्हणून मी त्याला व्हिडिओ गेम घेऊन दिला, तो फारच हट्ट करत होता म्हणून मी त्याला मोबाईल दिला, यात मुलांची चूक नाही आहे, यात आई वडिलांची चूक आहे, पॅरेंट्सची चूक आहे. मुलं हट्ट करतील, त्यांना माहिती हट्ट केलं की मिळतं, पण त्यांचा हट्ट कुठे पुरवायचा आणि कुठला नाही पुरवायचा याची डिसिजन घेणं हे पालकांच्या हाती आहे, आईबाबांच्या हाती आहे. मग तुम्ही चुकीचे डिसिजन का घेता? उद्या तुमचा मुलगा म्हणेल मला चोरी करायची आहे, तुम्ही त्याला परमिशन देणार का? नाही ना. मग ज्या वेळेस तो आपल्याला व्हिडिओ गेम मागतो, मोबाईल मागतो, त्यावेळेस त्याला नाही म्हणण्याचं धाडस तुमच्यात नाही आहे का? काय होणार जास्तीत जास्त? चिडचिड करेल, 2 दिवस बोलणार नाही, वगैरे वगैरे एक्सेट्रा. पण त्याला समजावून सांगा
आत्ता बघा, आपल्या ज्या एजनुसार आपल्याला खूप उशिरा मोबाईल आपल्या हातात पडले, तरीही आपल्याला त्या मोबाईलमुळे प्रॉब्लेम सुरू व्हायला लागले. बरेच जण आहे की ज्यांना झोप येत नाही, ज्यांच्या शोल्डर पेन होतोय, हातामध्ये मुंगे येत आहे. का होतंय? खूप वेळ आपण मोबाईल हातात पकडतो, डोळे जात आहेत, दृष्टी जात आहेत, स्पेक्स लागत आहेत, छोट्या छोट्या मुलांना लागत आहेत. कारण जन्मल्यापासून आपण त्याचे फोटो, त्याच्यावर फ्लॅश हे टाकत असतो. तुम्हाला मुमेंट कॅप्चर करायच्या आहे, करा, नक्की करा, पण किती करायच्या याचाही थोडा ताळतम्य ठेवा. आणि मुलाची इमेज कॅप्चर करताना ती जरा दुरून करा की त्याच्यावर तो फ्लॅश जाणार नाही. तुम्हाला तुमचा मुलगा व्हर्च्युअल जगात वावरताना आवडेल की रिअल जगात? कारण कसं होईल की तो मुलगा जेव्हा व्हर्च्युअल गेम्स खेळायला लागेल आणि रिअल गेममध्ये त्याला कधी काम पडलं तर त्याला ते माहीतच नसेल. परत जाऊया आपल्या स्टोरीकडे. तर तुम्ही बोलले की तुला 100 मीटर माहिती नाही का? तो बोलला नाही, मी हे असे गेम्स खेळतो. देन ते बोलले की ठीक आहे, तू एवढं मला धावून दाखव, इथून तिथपर्यंत हे 100 मीटर अंतर होतं आणि तू मला धावून दाखव, बघूया किती वेळ लागेल तुला. तो बोलला 10-15 मिनिट तरी लागतील. म्हणजे त्याला तो अंदाजसुद्धा नव्हता की 100 मीटर धावायला किती वेळ लागू शकतो. तो कॉन्फिडन्सही नव्हता. व्हर्च्युअल गेममध्ये त्यांनी खूप सारे पॉईंट्स मिळवले होते रनिंग रेसमध्येच्या गेममध्ये, पण रिअलमध्ये त्याला 15 मिनिट्स तो सांगत होता आणि तोही कॉन्फिडन्स नव्हता. मग त्या व्हर्च्युअल गेमचा काय अर्थ आहे? गृहस्थांनी कपाळावर हात मारला. ते बोलले 15 मिनिट्स. त्यांनी त्याला ऑलिम्पिकमधले काही किस्से सांगितले, रेकॉर्ड सांगितले. तुला ठीक आहे, त्याला 9 सेकंड लागतात, तू 1 मिनिट तरी म्हण ॲटलिस्ट. तू 9 and 10 मिनिट्स सांगतो. मुलगा विचार करायला लागला. तेवढ्यात कुणीतरी धावत आलं आणि बोललं की अरे कुत्रे धावतायत, कुत्रे धावतायत, कुत्रे धावतायत. आणि मुलगा असा वेगाने पळाला की जबरदस्त. आणि त्याने ते 100 मीटर अंतर फक्त 7 सेकंदात पार पाडलं. म्हणजे काय? आपल्याच क्षमता आहे, पण आपण काय केलंय, त्या या मोबाईल, व्हिडिओ गेम याच्यात बांधून ठेवले. आपल्या क्षमतांना ओपन करा, खुला, बाहेर जा, कम्युनिकेट करा, एन्जॉय करा. व्हर्च्युअल जगातून बाहेर निघा. जो मुलगा 7 सेकंदात ते अंतर पार करू शकतो, तो मुलगा किती छान रनिंग करू शकतो. पण त्याला माहीतच नव्हतं की मी हे करू शकतो, त्याच्या क्षमता आहे. पण मग या क्षमता कधी ओळखल्या जाईल? ज्या वेळेस आपण त्याला बाहेर काढू या व्हर्च्युअल गेम्समधून. टी व्ही, मोबाईल, व्हिडिओ गेम्स यातून जेव्हा आपण त्याला बाहेर काढू तेव्हा तो बाहेर निघेल आणि त्याच्या क्षमतांचा विकास होईल. या व्हिडिओमधून मला हेच सांगायचं होतं की प्रत्येक व्यक्तीत खूप चांगले क्षमता असतात. त्या क्षमता बाहेर काढण्यासाठी तुम्हाला या व्हर्च्युअल जगातून बाहेर निघायचं आहे. तर तुम्ही तुमच्या मुलांनाच नाही तर तुम्हाला सुद्धा हे लागू पडतं, आपल्या सगळ्यांना लागू पडतं. तर तुम्ही या व्हर्च्युअल जगातून बाहेर निघायला तयार आहात की तुम्हाला तिथेच राहायचं आहे? हे मला कमेंट करून नक्की सांगा. मी जे काही हे व्हिडिओज बनवते त्यामागं माझा एवढाच उद्देश आहे की माझ्याकडून काहीतरी एक सामाजिक सेवा व्हावी. मी सुरुवातीलाच सांगितलं की मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर आहे. आपला समाज आज खूप डिप्रेशनमध्ये चाललेला आहे. त्याला डिप्रेशनमधून बाहेर काढायसाठीच नाही तर तो डिप्रेशनमध्ये जाऊ नये यासाठी मी ही छोटे छोटे व्हिडिओज बनवत असते. मला आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. यातून काहीतरी तुम्हाला मोटिवेशन, कारण शिकण्यासारखं वाटलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि हो, जर चॅनलवर नवीन असाल तर प्रांजल माइंड केअर
या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण जेव्हा आपण खूप सबस्क्राईब करतो, बरेच जण सबस्क्राईब करतो, तो व्हिडिओ तेवढा जास्त व्हायरल होतो. आणि हे माझं जे काही एक छोटंसं खारीचा वाटा म्हणून मी सामाजिक कार्य करण्याचा वसा घेतला आहे, त्याचं कुठंतरी चीज झाल्यासारखं मला वाटेल आणि ते बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचेल. तू तास इथेच थांबतीये. धन्यवाद.